चेंडूची फेक करायची आहे. अमन आणि अतुल ही आपण जोडी पाहतोय टीम 94 कामन या संघाची. आणि फ्रंट लाईन गोलंदाज येतोय तो म्हणजे सोनिका माता मालोडी या संघाचा विघ्नेश. निर्धारित 4 षटकांचा सामना असेल. यापुढील होणारा सामना मापोली स्पोर्ट्स विरुद्ध जॅनमन टेंबवली. सुसज्ज असं आपण क्रीडांगण पाहतोय. द्वारकाबाई कृष्णा तरे कोली क्रीडांगण कारभाव. हो, अतिशय सुंदर चेंडू. पहिल्याच चेंडूवर अगदी चकित केला फलंदाजाला. चेंडू जाते डॉट. अडोस पडोस की लढाई असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. दोघांनाही एकमेकांच्या खेळी माहीत असतील. चेंडू कार्पेटच्या सहाय्याने येतोय लॉंग ऑफला. एक धाव पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धाव पूर्ण. कलेक्ट करता आलं नव्हता तिथे गोलंदाजाला चेंडू. थोडासा वाईट थ्रो आपण पाहिला. त्याचं कारण धावसंख्या होती ती 2. सिटेड बॅटेड स्ट्रोक केल्याचा प्रयत्न. चेंडू पुन्हा एकदा जातोय निर्धाव. धावसंख्या स्थिर 2. पुन्हा एकदा चेंडू जागर टॅप केला होता फलंदाजाने. चेंडू लॉंग ऑफला येतो. एकच धाव मिळेल. धावसंख्या होती ती 3. आपण जो सामना पाहत आहात सोनिका माता मालोडी विरुद्ध टीम 94 कामन. दोन धावांची पॅनल्टी ती नक्कीच असेल. ती म्हणजे मालोडी या संघाला. नाही तर चेंडू सिली मिडॉपला राहतोय.
एकच धाव मिळेल. धावसंख्या होती ती 4. अतिशय वेगाने वारे वाहताना मैदानाच्या आतमध्ये एकदा जोरदार हिट करण्याचा प्रयत्न होता, मात्र तिथे गचाल क्षेत्ररक्षण. 2 धाव मिळतील या चेंडू. 2 धावा या चेंडूवर पूर्ण करतायत दोन्ही फलंदाज. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 6. संत सुरुवात आपल्याला पाहायला मिळते टीम 94 कामन या संघाची. सुसज्ज अशी क्रीडा नगरी आपण पाहतोय या खारबाव नगरीमध्ये. KPL नंतर पहिला मान मिळाला तो म्हणजे न्यू एकविरा ग्रुप खारबाव या संघाला. न्यू एकविरा चषक आपण पाहतोय. येणाऱ्या काही दिवसांमध्ये, आगामी दिवसांमध्ये कित्येक मोठे मोठे इव्हेंट आपल्याला या मैदानावर पाहायला मिळतील, नो डाऊट. आणि सुरेख असं मैदान आपल्याला पाहायला मिळेल येणाऱ्या काही दिवसांमध्ये. उलटा फटका खेळण्याचा प्रयत्न, मात्र तिथे फलंदाज बीट होते, फलंदाज बाद. राहील जातो नवीन फलंदाज. अतुल याला फारसे काही करता आला नाही आपल्या संघासाठी. चुकीचा फटका खेळण्याच्या नादामध्ये फलंदाज इथे बाद झाला. लगा तो मटका नहीं तो झटका, और यहाँ पे झटका लगता हुआ टीम 94 टीम को अतुल के रूप में. धावसंख्या स्थिर आहे ती म्हणजे 6. एकच धाव मिळते या चेंडूवर. राहील आपलं खातं खोलतोय एका धावेने. पुन्हा एकदा चेंडू जोरदार हिट करण्याचा प्रयत्न. चेंडू जातो काऊ कॉर्नर रिजन मध्ये, थोडासा थंबल. बॅकअप चांगला आहे, मात्र 2 धावा या चेंडूवर मिळतील. धावसंख्या होती ती 9. आपण जो सामना पाहत आहात सोनिका माता मालोडी विरुद्ध टीम 94 कामन. व्हेरिएशन आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजाच्या गोलंदाजीमध्ये पूर्वेश गोलंदाजी करतोय. धावसंख्या स्थिर आहे ती म्हणजे 9. पुन्हा एकदा चेंडू कार्पेटच्या सहाय्याने शॉर्ट मिड विकेटला राहतोय.
या 2 धावांनी धावसंख्या वाढते ती म्हणजे 11. यानंतर होणारा सामना टेंबवली विरुद्ध जून अंदुर्की. पुन्हा एकदा आडूस पडूस की लढाई आपल्याला पाहायला मिळेल. पुढची मॅच स्टंप सरळ करायचा आहे. अतिशय वेगाने वारे वाहताना या मैदानावरती फुलटॉस चेंडू, फुलटॉस चेंडू टर्न केलेला आहे ऑन साईडला. चांगलं क्षेत्ररक्षण, एकच धाव मिळेल, एक पेक्षा काही नाही. टिचून गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या होते ती 12. कुठल्याही प्रकारचा मोठा फटका अजूनपर्यंत मारायला संधी दिली नाही कामनच्या फलंदाजांना. हर्ष देतोय आता तिसरे षटक घेऊन, मागच्या मॅचचा हिरो. मात्र सातत्य राखावं लागेल या सामन्यामध्येही. एनर्जी ड्रिंक सांग आम्हाला. हर्षद गोलंदाजी मार्कवर. पुन्हा एकदा चेंडू कार्पेटच्या साहाय्याने लॉंग ऑन रिजन मध्ये जातोय. क्षेत्ररक्षण चांगलं, एकच धाव मिळेल. या एका धावनी धावसंख्या वाढते ती म्हणजे 13. लॉस ऑफ 1 विकेट. अतुल बाद झालेला आहे. अतुलला फारसे काही योगदान देता आलं नाही आपल्या संघासाठी. हो, वडा बॉल. खूपच चांगला चेंडू हाताळला होता गोलंदाजाने. पूर्णपणे चकित तिथे केला होता फलंदाजाला राहिल यास. धावसंख्या स्थिर 13. नाही, त्या चेंडू हवेमध्ये. गोलंदाज स्वतः त्या चेंडू खाली येतो आणि फलंदाज बाद. सुरेश झेल. राहील तरी काय करील, तो देखील बाद होतोय. धावसंख्या 13 असताना मनीष जातोय आता नवीन फलंदाज खेळपट्टीवर. इनॅट नंबर 4. चेंडूला आपल्याच अंदाजामध्ये फेकून दिलेला आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेग. पंचांच्या वरून जाणारा हा उत्तुंग असा गोईंग गोईंग गॉन षटकार. निशाने आल्या आल्या षटकार ठोकते आपल्या संघासाठी. षटकाराने खातं खोलतोय. पुन्हा एकदा सीटेड बॅट स्ट्रोक. मात्र क्षेत्ररक्षण आहे तिथे सज्ज. एकच धाव मिळेल, एक पेक्षा काही नाही. धावसंख्या होते ती 20. 4 षटकांची मॅच आहे. 4 षटकांमध्ये किमान तुम्हाला 50च्या आसपास
तरी जावं लागेल. आणि आपण मालोडी या संघासोबत गेलो तर त्यांची अशी मनशा असेल की आपण 35 ते 40 पर्यंत ओळखावं. एकच धाव मिळेल. धावसंख्या होती ती 21. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 21. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. एक षटकार आपण वगळला तर पूर्णपणे टिच्चून मारा आपल्याला पाहायला मिळतोय मालोडी या संघाचा. या अगोदर सुरेख खेळ राहिला होता मालोडी या संघाचा जॉली कामतगरच्या विरुद्ध. शेवटचं आणि अंतिम षटक घेऊन येतोय गोलंदाज. अमन येतोय शेवटचं षटक घेऊन. धावसंख्या आपण पाहिली तर धावफलक आपल्याला 21 दिसतंय धावफलक. पुन्हा एकदा सुंदर चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. पूर्णपणे परिभाषा ओळखून टाकलेला चेंडू होता फलंदाजाला. मालोडी या संघाचा खेळ सुरेख राहिलेला आहे, मग ती फलंदाजी असो की गोलंदाजी असो. पुन्हा चेंडू हवेमध्ये आहे. अप कटर चेंडू होता आणि हवा तसा बॅटच्या पट्ट्यामध्ये आला नाही आणि फलंदाज होतोय बाद. खेळपट्टीवर कुठल्याही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. शेवटचं षटक मार्गस्थ आहे अमन याच्या रूपामध्ये. अमन देखील पावलावर पाऊल ठेवून गोलंदाजी करतोय. वाडा बॉल आणि रिव्ह्यूची मागणी तिथे केलेली आहे. एक रिव्ह्यू आहे, एक वाईटसाठी असेल, एक नोसाठी असेल आणि रनआउटसाठी असेल. बॅटिंग करताना तुम्हाला एक रिव्ह्यू मिळेल आणि गोलंदाजी करताना तुम्हाला एक रिव्ह्यू मिळेल. डॉट चेंडू आहे. अगदी वाईट यॉर्करचा तिथे मारा केला होता गोलंदाजाने. एकदा उत्कृष्ट फटका आपल्याला पाहायला मिळतोय. वैभव याच्या बॅटमधून मिळतील 6 धावा. षटकार जुन्या चेंडूची फेक करायची आहे. तिसऱ्या ओव्हरच्या 4थ्या चेंडूवर षटकार आला होता मनीष याच्या बॅटमधून. त्यानंतर षटकाच्या 4थ्या चेंडूवर षटकार आला तो म्हणजे वैभव याच्या बॅटमधून. धावसंख्या झालेली आहे षटकाराने 27-27. अजूनही काही चेंडूंचा खेळ बाकी आहे. इथून जर अजूनही 1-2 जर मोठे फटके आले तर एक सन्मानजनक स्कोर इथे उभा करण्यामध्ये यश प्राप्त करेल तो म्हणजे टीम 94 कामन. कारण त्यांच्याकडे गोलंदाजी आहे, एक फायटिंग स्कोर उभा राहील नो डाऊट. यापुढील होणारा सामना
जून आंदुरके विरुद्ध जयनमन टेंबवली. जुन्याचे अजून एक चेंडू फेकायचा आहे. हा फेक ना, हा फेक, हा फेक ना. हा कोणाचा आहे? अजून एक चेंडूची फेक करायची आहे. ते कार रे त्यांच्या बॉल. जुन्या चेंडूची अजून एक फेक करायची आहे. लिंबू सरबत सांगा आम्हाला. धावा वाढवण्यासाठी या षटकाराची आवश्यकता होती आणि तो षटकार आला वैभव याच्या बॅटमधून. कारण धावांसाठी झगडत होता टीम 94 कामन हा संघ. नो बॉलचा इशारा होता पंचांचा. रिटर्न क्रीजच्या बाहेर फेकला गेला होता हा चेंडू. धावसंख्या होती ती 28. पुन्हा एकदा सज्ज बॉलिंग मार्कवर अमन. पुन्हा एकदा जसा चेंडू वेगाने फेकला होता त्याच वेगाने फेकून दिलेला आहे षटकारासाठी वैभव याने. मिळतील 6 धावा. षटकार. चेंडू टाकला होता तितक्याच वेगाने वैभव याने काऊ कॉर्नरच्या वरून षटकारासाठी पाठवला. धावसंख्या होती ती 34. पुन्हा एकदा तिथे काहीतरी वेगळा करण्याचा प्रयत्न होता. एक धाव तर पूर्ण केलेली आहे बायच्या स्वरूपामध्ये. आणि अशा प्रकारे धावसंख्या होती ती 35 आणि 36 धावांचे लक्ष असेल ते म्हणजे सोनिका माता मालोडी या संघासमोर. पुढील सामना आपण पाहणार आहोत तो म्हणजे जून आंदुरके विरुद्ध जयनमन टेंबवली. आई गावदेवी जून आंदुरके आहे का? टीमचं नाव काय? गावदेवी जून आंदुरके आहे. चला दोन्ही संघांचे संघनायकांनी यायचं आहे. घेऊ का? टॉस कोणाकडे? टॉस 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 कोणी घेतला? टॉस नंदकुमार वतारी साहेबांना विनंती करतो, एक टॉस आपण करून जायचं आहे. अरे बॉल फेक ना. टॉस कोणाची उरवायची? त्यांचीच ना जून आंदुरके आणि अरे बॉल तर फेक.
न्यू एकविरा खारबाव बी आणि त्याचबरोबर जॅन टेंबवली दोन्ही संघांच्या कर्णधारांना मी माहिती देऊ इच्छितो की न्यू एकविरा ग्रुप एका साईडला आहे आणि एका बाजूला आहे न्यू एकविरा चषक 2026. मी कॉईन पाहुण्यांच्या हातामध्ये देतोय आणि त्यांनी स्पिन करायचं आहे. कोण बोलतोय? न्यू एकविरा जिंकलेला आहे तो म्हणजे टेंबवली संघाने नाणेफेकी जिंकलेली आहे. मी पाहुण्यांना पुन्हा एकदा विनंती करतोय की आपण व्यासपीठ सजवायचं आहे. नाणेफेकी जिंकलेली आहे ती म्हणजे टेंबवली या संघाने. काय निर्णय असेल? बॉलिंग आहे. क्षेत्ररक्षण करायचं आहे. समोरच्या संघाला किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 35 ते 40. ऑल दी बेस्ट तुझ्या संघाला. त्यानंतर आपण बोलणार आहोत ते म्हणजे न्यू एकविरा बी खारबाव या संघाच्या कर्णधाराकडे. सुरुवातीला आपल्याला फलंदाजी करायची आहे. किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल? 60 ते 70 धावाच्या पर्यंत. असे कुठले फलंदाज असतील की त्यांच्याकडे अपेक्षा असेल? पहिला तर मीच आहे. दुसरा तर आमचे 2 आयकॉन होते, एक चैतन्य पाटील आणि मितेश पाटील. त्यांचा बोर्डाचा पेपर आहे, तर मग ते गेलेत बोर्डाला. वॉट अ कॉन्फिडन्स. तुझ्याही संघाला खूप शुभेच्छा असतील. तर इथे नाणेफेकी जिंकलेली आहे ती म्हणजे टेंबवली या संघाने सुरुवातीला गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. पुन्हा चेंडू हवेमध्ये आहे आणि फलंदाज होतोय बाद. दोन तीन दिवस आपण पाठीमागे गेलो तर मोठ्या थाटामाटात आणि जल्लोषात आणि उत्साहात आई एकविरा आईची पालखी आपण बघितली. कारला या डोंगरावरती आगरी कोल्यांची माय जिला संबोधलं जाते आणि येणाऱ्या काही दिवसांमध्ये कालिका माता खारबाव गावची जत्रा आपण थाटामाटामध्ये पाहणार आहोत. येणाऱ्या 1-2 तारखेला जागृत देवस्थान आहे. पुन्हा एकदा सुंदर चेंडू मात्र इथे गोलंदाजांनी कमावलं आणि विकेट किपरनं गमावलं असंच म्हणावं लागेल. गोलंदाजाने अतिशय सुंदर चेंडू टाकला होता मात्र गॅदर करता आला नाही तिथे यष्टीरक्षकाला. एक डॉट चेंडू निघाला असता परंतु धावा येवत कशा येवत धावा येणं फार गरजेचं आहे. ते म्हणजे यांचं टार्गेट वाढवलं का तुम्ही? 2 धावांचं येणं पेनल्टी आहे ना टी शर्टची. बघा 2 धावांची इथे पॅनल्टी आहे मालोडी या संघाला. टार्गेट 2 धावांनी वाढलेलं असेल. पुन्हा एकदा निर्धाव जातो चेंडू.
पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये आहे. चेंडूवरील क्षेत्ररक्षक फलंदाज बाद. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 10. अजूनही 28 धावांची आवश्यकता आहे. 18 चेंडू आणि 28 धावांची आवश्यकता राहील. दुसरं षटक घेऊन येतोय आपल्या संघासाठी. अजूनही मी म्हणेन सामना 50-50 अवस्थेमध्ये आहे. इथून दोन्ही संघांना समान संधी आहे असंच म्हणावं लागेल. क्रीडानगरी आपण पाहतोय द्वारकाबाई कृष्णा तरे कोली क्रीडांगण खारबाव. अतिशय सुसज्ज असं मैदान आपण पाहतोय डोंगरदऱ्याच्या कुशीमध्ये. सुंदर चेंडू लेग कटर आहे. धावसंख्या स्थिर आहे ती म्हणजे 10. पुन्हा एकदा चेंडू ब्लॉक होल मध्ये होता. एकच धाव मिळेल. धावसंख्या होती ती 11. पुन्हा एकदा हिट करण्याचा प्रयत्न होता जोरदार मात्र चेंडू जातो डॉट. जादू भरी गोलंदाजी करतो इथे राहील. पुन्हा एकदा हिट करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा बीट होतोय फलंदाज. पुन्हा एकदा जातोय निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिर ती म्हणजे 11. डबल 1. लेग कटर आहे. फलंदाजाला तिथे हिट करणं शक्य होत नाही आणि हवेचा देखील साथ मिळतो राहिला असंच म्हणावं लागेल. पुन्हा एकदा कटर चेंडू आपल्याला पाहायला बॅक टू बॅक 3 चेंडू इथे डॉट केलेले आहेत. काय गोलंदाजी करतोय. पहिल्या सामन्यामध्ये देखील 9 धावा देत 1 गडी बाद केला होता आणि याही षटकामध्ये चांगली गोलंदाजी करतो आतापर्यंत. नाही त्या चेंडू हवेमध्ये आहे. राहील स्वतः प्रयत्न करतोय आणि फलंदाज बाद. फलंदाज जातोय कुशल. दुसरा कुशल आला असेल. एक 12th मॅन आमच्याकडे पाठवायचा आहे मालोडी संघ.
12 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता आहे. वैभव येतो आता षटक घेऊन. पेनल्टी मेट हे षटक असेल, कारण या षटकावर खूप काही निर्भर असेल. या सामन्याचं चित्र, चलचित्र सगळं काही. विजय आहे फलंदाज. आमच्याकडे 12th मॅन नाही, त्याच्यामुळे आम्हाला नावं पूर्णपणे आमच्यापर्यंत येत नाहीत. पुन्हा एकदा चेंडू अतिशय सुरेख पाहायला मिळतोय. चेंडू जातोय डॉट. पुन्हा एकदा ब्लॉक हॉलमध्ये चेंडू होता. हेलिकॉप्टर उडवायचा होता, मात्र एकच धाव घेऊन त्या दुसरी धाव घेताना प्रयत्न करता फलंदाज होता इथे बाद. दहा बॉल आणि 26 धावांची आवश्यकता आहे. मॅच आता कुठे ना कुठेतरी फसत चाललेली आहे असंच म्हणावं लागेल मालवडी या संघासाठी. हर्षद याने मागच्या सामन्यामध्ये खूप इम्प्रेस केला होता, मात्र ह्या सामन्यामध्ये कुठेतरी ते सातत्य टिकून ठेवता आलं नाही. चेंडू जातो काऊकर रिझन मध्ये. एकदा पूर्ण गेले, दुसऱ्या घेण्याचा प्रयत्न, आत्मघातकी प्रयत्न, मात्र सॉफ्ट सिग्नल, आउट आहे. दुसरी धाव घेण्याच्या नादामध्ये फलंदाज जिथे बाद होतोय. विजय कारण टार्गेट आता कठीण होत चाललेलं आहे. अजूनही येणारे 9 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता आहे. एक धाव पूर्ण केले, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक अतिशय वेगाने आला होता, मात्र तिथे अगोदरच हात लागलेला होता, आम्हाला इथूनही दिसत होता. असं वाटत होतं की मागच्या सामन्याचा विचार केला तर 82 धावांचं लक्ष ठेवलेलं होतं, ते म्हणजे कामतगर या संघासमोर. हा 38 धावांचा लक्ष टार्गेट अगदी आरामात पूर्ण करतील असं वाटत होतं, मात्र कामन संघाची इथे प्रशंसा मी करू इच्छितो. काय गोलंदाजी होते, पूर्णपणे बांधून जकडून थांबून ठेवलेला आहे प्रत्येक फलंदाजाला मालोडीच्या, असंच म्हणावं लागेल. पुढील चेंडू वैभवचा.
पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये आणि वाडा कॅच. फलंदाज बाद. सात चेंडू आणि अजूनही जिंकण्यासाठी धावा पाहिजे, त्या म्हणजे पुन्हा एकदा जातो डॉट चेंडू. आता येणारे 6 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता. जवळजवळ प्रत्येक चेंडूवर चौकार मारावा लागेल आणि जवळजवळ 4 चेंडू तुम्हाला सीमारेषेच्या बाहेर फेकावे लागतील, म्हणजे 4 षटकार मारावे लागतील. टीम 94 एक मोठं नाव आहे आणि त्या नावाप्रमाणेच आता क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये खेळते. असं वाटत होते की मालोडी संघ सहज विजय संपादन करेल की काय. शेवटचं षटक हाकीम घेऊन येतोय. आयकॉन प्लेयर आहे टीम 94 या संघाचा. मागच्या सामन्यामध्ये पण शेवटचं षटक टाकण्यासाठी आला होता, तेव्हा 6 धावा 6 चेंडूंमध्ये 17 धावा वाचवायच्या होत्या. आता 6 चेंडूंमध्ये 23 धावा वाचवायच्या आहेत, म्हणजे समीकरण अजून त्यांना सोपं करून ठेवलेलं आहे आकिबसाठी, असंच म्हणावं लागेल. मात्र कठीण होत चाललेले आहे तर मालोडी संघासाठी ही मॅच. 6 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता. चेंडू अंगावरती आला होता, जागा बनवून खेळलेला फलंदाज. हाफ माइंड स्ट्रोक आपण पाहिला. 2 धावा या चेंडूवर पूर्ण करतायत दोन्ही फलंदाज. 5 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता. धावसंख्या झालेली ती म्हणजे 17. 38 धावांचं लक्ष आहे. 5 चेंडू 21 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा स्लोवर 1 व्हेरिएशन, गती परिवर्तन आपल्याला पाहायला मिळालं या चेंडू मागे. हकीम याच्या चेंडू जातो डॉट. धावसंख्या स्थिर 17. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये आहे. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षकाने खूप प्रयत्न केला होता, मात्र 2 धावा तिथे सहजगत्या पूर्ण केल्या जातील. या 2 धावांनी धावसंख्या वाढते 19. अजूनही 19 धावांची आवश्यकता येणाऱ्या 3 चेंडूंमध्ये. 3 षटकार जरी मारले तरी पण विन होऊ शकत नाही मालोडी संघ. गोलंदाजाने ठरवलं तर होऊ शकतं, मात्र चेंडू जातो इथे डॉट. हकीम म्हणत असेल की का मी आयकॉन प्लेयर आहे हे स्वतःला सिद्ध करतो आणि सांगतोय. पुन्हा एकदा चेंडू बॅटच्या स्टिकरवर लागतोय. एकच धाव मिळेल. धावसंख्या होती ती 20. कोणी बोलेल का? फक्त स्कोर सांगा बरं. फक्त स्कोर सांगा बरं. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये आणि अशा पद्धतीने हा सामना जिंकलेला आहे तो म्हणजे 94 कामन या संघाने. मॅन ऑफ द मॅच वैभव आपण यायचं आहे. जेव्हा धावांची आवश्यकता होती तेव्हा बॅक टू बॅक 2 षटकार मारले आणि त्यानंतर गोलंदाजी देखील चांगली केली. हार्ड लक मालोडी संघ.